बॉल स्लॉट मध्ये होता आणि उत्कृष्ट असा फटका. खातं खोललंय वैयक्तिक आणि संघाचं 4 धावांनी. सर विनंती राहील, आपला सन्मान होतोय, वरती यायचंय. पुढला चेंडू ऑफसाईडचा चेंडू, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. निलेश दादा बोराटे उपस्थित आहे आणि त्यांच्या हस्ते टीमचा सन्मान होतोय. निखिल दादा बोराटे यांच्या हस्तेही सन्मान होतोय. दादा आपलं स्वागत. निखिल दादा बोराडे, विनोद बोराटे सर ही उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. 1 रन आणि आता स्ट्राइक वरती आहेत ते डॉक्टर अमृत पेरणे. लेफ्ट साइड लेफ्ट हैंडेड बैट्समैन, 6 फुट लंबी हाइट, उतने ही हाइट का बल्ला, और जब स्लॉट में गेंद मिलती है तो गेंद देखने लायक होती है. बॉलर अपनी साइड चेंज करते हुए लेफ्ट हैंड बैट्समैन को कुछ अलग तरीके से गेंदबाजी करने का प्रयास. नेक्स्ट बॉल क्रॉसिंग द अंपायर्स. ओ ऑफ साइडला उत्कृष्ट लाईन, हात खोलण्याचा कुठलाही मौका दिला नाही आणि हलकीशी कट केली, ऑफ साइडला काढलेली 1 धाव. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढला चेंडू, उत्कृष्ट अशी स्पेस होती, ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल मात्र पट्ट्यामध्ये येत नाही. माझे साथी कॉमेंटर संदीप खाडे इथे उपस्थित आहेत, ऐकूया त्यांचं काय म्हणणं आहे. धन्यवाद. विशाल पाटील, अतिशय सुंदर इथे चेंडू टोलवलेला आहे, पाहूया त्यावरती चौकार जातोय आणि सीमारेषा पार, झणझणीत चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 10. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना संघाची धावसंख्या 10, बिनबाद 10. अतिशय सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. वुड्सविले विशालाचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर ऑफसाईड टोलवलं, यावरती सुद्धा चौकार जाण्याची शक्यता आणि हा चौकार सीमारेषा पार. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली 14. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त असा पंचांचा इशारा. पहिल्या षटकानंतर अतिशय सुंदर अशी धावसंख्या उभारली ती वुड्सविले फेस टू डॉक्टर्स यांच्याकडून. अतिशय महागडं असं षटक पाहायला मिळालं ते विशाल पाटील यांच्याकडून. ऐश्वर्यम हमारा चॅम्पियन्स लीग मध्ये सुंदर असं षटक आणि गोलंदाज ठरला होता तो विशाल पाटील. मात्र आमदार चषक यामध्ये पहिलं षटक टाकताना महागडं षटक टाकलेलं आहे ते विशाल पाटील यांनी. पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, इतका वेळ मध्ये द्यायचा नसतो. वेळेत सामना चालू करा, अन्यथा 1 षटक कमी केलं जाईल. क्षेत्ररक्षक मारुती तांबट यांनी लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला 4 षटक खेळायला दिली जातील. हात वर करायचा नाही तर मैदानात सामना लवकर चालू करायचा. लेफ्ट हँड बॅट्समॅन अमृत अतिशय सुंदर इतिहास स्टेडियमच्या बाहेर गेलेला आहे आणि षटकार. आणि जसं मी म्हणालो होतो, अमृत डॉक्टर रोज इथे आमच्या सोबत प्रॅक्टिस करतात आणि त्यांना एकदा स्लॉट मध्ये जर बॉल भेटला तर बॉल मात्र बाहेर जातो. आणि आपण पाहिलं स्लॉट मध्ये बॉल होता आणि बॉल सीमापार खणखणीत असा षटकार. दुसरं षटक प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकातला पुढला चेंडू, हा पुन्हा एकदा उत्कृष्ट असं कमबॅक, स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू, त्यात वरती ऑफसाइडला कट केला, पळून काढल्या त्या 2 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट.
संतोष चांगली अशी सुरुवात म्हणता येईल आपल्याला वुड्सविला फेस टू डॉक्टर्स. पुढला चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल प्रकारचा चेंडू ऑफसाईडला तटवलाय, फील्ड केला जाईल. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. दुसरी रन घेण्याचा कुठलाही संभव नाही आणि एकाच रनावरती संतुष्ट मानावं लागतं इथे वुड्सविला फेस टू डॉक्टर. संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 धावा. दुसरं षटक अजूनही चालू. पुढला चेंडू थोडीशी उसळी घेताना उत्कृष्ट असा त्याला अप्पर कट केलाय, चेंडू गेलाय डीप फाईन लेगला, फील्ड केला, मात्र 1 धाव. चोवीस धावा. डॉक्टर अमृत पेरणे ऑन स्ट्राईक. पेशाने डॉक्टर आहेत पण क्रिकेटचे पण मास्टर आहेत. पाहूया पुढला चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा शॉट, कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच मात्र सुटलाय, अडवण्यात यशस्वी झालेत. 1 धाव. चांगला चेंडू होता, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू मात्र बॅटवरती आला नाही, हलकासा वरती लागला आणि धोका संभवत होता. मात्र पुढला चेंडू ऑफ साइड लाईन, गुड लेंथ चेंडू, फ्रंट फुटला खेळावा की बॅक फुटला खेळावा हे मात्र समजलं नाही आणि पंचांचा षटक संपल्याचा निर्वाळा. मुख्य पंच प्रमोद बोराटे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वुड्सविले संघाची धावसंख्या 25 धावा. गणेश दादा दरेकर उपस्थित आहेत, चेअरमन गंधर्व सोसायटी, स्वागत आहे आपलं. प्रशांत गोरे साहेब, उत्तम पाटील साहेब, बोला. हा चेंडू लेग साइडला पुन्हा एकदा फटका मारलाय, चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. तिसरा षटक चालू आहे. धाव गती ससेच्या गतीने वाढते. 29 धावा. सलामची जोडी अजून मात्र तळ ठोकून मैदानावरती. अजूनही जोडी फोडण्यात मात्र ऐश्वर्या महामारा नाईट रायडर्सला यश आलेलं नाहीये. उत्कृष्ट अशी बॅटिंग होते. चारों तरफ खचाखच भरा हुआ प्रेक्षकों से ये स्टेडियम. हा मात्र शॉट मध्ये चेंडू उठवला डीप स्टोअरच्या बाहेर. बिग 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 षटकार. छत्रपतींचा छावा. मिळतील त्या 6 धावा. षटकार. स्टेजवरती राहुल दादा जाधव यांचं आगमन झालेलं आहे, तरी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे या ठिकाणी. पेरणे डॉक्टरांनी जर सलग 3 षटकार खेचले तर विनोद बोराटे यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. पाहूया, पेशाने जरी डॉक्टर असले तरी इथं गोलंदाजाचं ऑपरेशन करण्यात सक्सेस ठरतायत या ठिकाणी. सोमेरू सोसायटी आणि गन्ना इंडियन दोन्ही टीमांचे कॅप्टन कृपया स्टेजवरती यायचे. टॉस उडून घ्या त्वरित. सोमेरू सोसायटी. आणि जातोय सीमा रेषा पार, झणझणीत चौकार. या ठिकाणी ऐश्वर्या हमाराची काही खैर दिसत नाही. दनादन चौकार षटकाराची आतषबाजी पाहायला मिळते या ठिकाणी. डॉक्टर आणि त्यांच्या बरोबर साथ देत आहेत आमचे सिनियर, आमचे मित्र डॉक्टर प्रदीप दादा मस्के इथे उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत. लहानपणी आम्ही ज्यांना बघून क्रिकेट खेळलो, शिकलो, डॉक्टर साहेब आपलं स्वागत आहे. तुम्हाला खेळताना पाहिलं, चांगलं वाटलं. अजूनही ती धार तलवारीमध्ये आहे. लेग साइडला मारलेले ते चौकार. धन्यवाद. रवी यांच्या गोलंदाजीचा सामना करेल डॉक्टर. आता मात्र दिशाहीन होतोय आणि पंचांनी तो चेंडू दिलेला आहे वाईट. अवांतर धावसंख्या पहिलीच आणि अवांतर धावसंख्येसह संघाची धावसंख्या पोहोचते ती 42 वरती.
तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना संघाची धावसंख्या 42. अतिशय सुंदर अशी वुड्सविले फेस टू डॉक्टर्स यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी रात्रीच्या सामन्यामध्ये. आणि पुन्हा एकदा दिशाहीन कीपरकडून कसरत करताना पाहायला मिळते या ठिकाणी. आणि वाईड वरती डेड बॉल. पंचांनी या ठिकाणी डेड बॉल घोषित केलेला आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची धाव नाही. आणि या ठिकाणी विशाल पाटील मार्गदर्शन करण्यासाठी येतोय गोलंदाजाला. त्याचबरोबर कर्णधार देखील गोलंदाजाला काहीतरी सूचना देताना पाहायला मिळत आहे. कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळतोय तो मारुती तांबाट. पाहूया या ठिकाणी 80 धावा पूर्ण केल्या जात आहेत का. आणि सुंदर असा चेंडू पडलेला आहे आणि या ठिकाणी पंचांनी ओव्हर संपली. चांगदेव दादा बोराटे यांचंही इथे आगमन झाले. दादांचं स्वागत. पेरणे डॉक्टर मात्र क्लीन बोर्ड झालेत. उत्कृष्ट अशी त्यांनी फलंदाजी केली. हा चेंडू मात्र त्यांना समजला नाही. यू मिस आय हिट आणि त्रिफळा बाद पेरणे डॉक्टर. पहिली विकेट घेण्यामध्ये ऐश्वर्यम हमारा नाईट रायडर येथे यशस्वी. पंचांचा षटक संपल्याचाही निर्वाळा. नवीन बॅट्समन प्रणव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वुड्सविला संघाची धावसंख्या 42 धावा. चांगला स्कोर आहे. अजूनही 2 षटक बाकी. 5 षटकांचा हा सामना. आणि पेरणे डॉक्टरांची जागा भरून घेण्यासाठी आले ते डॉक्टर प्रणव. पाहूया आपल्या संघासाठी उरलेल्या 12 बॉलामध्ये किती धावा जमवतायत. बॉलिंग मार्क वरती बॉलर नेम आशुतोष. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो आशुतोष. 25 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅट खाली टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न, पण थोडा लवकर खेळण्यात आला आणि 30 यार्ड मध्ये फील्ड करण्यात आला. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना होगा चौका छक्का. कारण की संघाला जर जिंकायचा असेल तर रनांचा डोंगर उभा करावा लागेल. कारण टेनिक्स बॉल आहे आणि 15च्या रन रेटने तरी रन रेट चालू ठेवावा लागेल. हा चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू मात्र समजला नाही. डॉट बॉल. बिंदी गेंद. सुनील गावस्कर सर जे आपले म्हणतात बिंदी गेंद. And occasionally we will see very less dot balls in the limited over cricket, but here Ashutosh is successful and he delivered the dot ball. शेवटच्या काही षटकांमध्ये डिलिव्हर करतोय तो डॉट चेंडू. जीत आणि हार का फैसला पण करू शकतो हा चेंडू. पुढला चेंडू ऑफसाइडचा चेंडू. मारण्याचा प्रयत्न. चेंडू बीट करी मिड ऑफला. चेंडू फील्ड केलाय. 1 धाव. उत्कृष्ट अशी फील्डिंग लॉंग ऑफला. धाव गतीवरती मात्र रोख इथे लावण्यात आली आहे. यशस्वी ठरलाय तो ऐश्वर्यम हमारा. उत्कृष्ट अशी ओव्हर टाकतोय तो आशुतोष. पुढला चेंडू फुलटॉस चेंडू. मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली मात्र पंचांनी दिला तो नकार. मेन पंचांच्या भूमिकेत प्रमोद बोराटे. दीर्घ असा अनुभव. स्क्वेअर लेग पंच तुषारदादा बोराटे. क्रिकेटचा दीर्घ 20-25 वर्षाचा खेळण्याचा अनुभव. पुढला चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल. लॉंग ऑफला चेंडू येईल. चेंडू फील्ड केलाय. उत्कृष्ट अशी फेकी. दुसरी धावाचं घेण्याचा प्रयत्न मात्र एका धावेवरतीच समाधान मानावं लागतंय ते वुड्सविला संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 धावा. पेरणे डॉक्टर आउट झाले आणि त्यानंतर मात्र रन येण्याचे थांबले. हा चेंडू उजव्या एष्टीच्या खूप बाहेर. पंचांचा इशारा डेड बॉल.
चौथ्या षटकातले अजूनही काही चेंडू बाकी. मंगेश दादा चव्हाण, आपलंही स्वागत. पुढला चेंडू, फुलटॉस चेंडू, लेग साइडला मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागण्यात आली आहे, पंचांचा मात्र नकार. टस से मस नाही हुए अंपायर आणि पंचांचा षटक संपल्याचाही निर्वाळा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर वुड्सविले फेस टू डॉक्टर संघाची धावसंख्या 45 धावा. संघाच्या वतीनं शेवटचं षटक कोण घेऊन येते ते पाहायचं आहे आणि या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे. धाव संख्या कितीपर्यंत ऐश्वर्यम हमारा रोखतोय. मैदानामध्ये थोडस पाण्याचं ड्रिंक घेताना दिसतोय तो ऐश्वर्यम हमारा संघ. संतोष संघाच्या वतीनं शेवटचं षटक घेऊन आलाय तो संतोष आणि सामना करेल तो प्रताप. पाहूया प्रताप आपल्या संघासाठी कितपत धावा जोडून देतोय आणि संतोष आपल्या संघासाठी कितपत धावा रोखतोय या ठिकाणी पाहायचा आहे. संतोष धावतोय, चेंडू टाकलेला आहे, ऑफसाईडला खेळून काढलेला चेंडूवरती सुंदर असा खेळून काढलेला आहे आणि चौकार, झणझणीत चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकार मारलेला आहे या ठिकाणी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येतोय त्याच्याजवळ आशुतोष. आशुतोषने अतिशय सुंदर असं षटक टाकलं होतं, ते आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे या ठिकाणी. Last over from the Santosh. 5 balls remaining. On strike Pratap. Here goes the next ball. What a shot! Ball coming towards the straight side. Coming to the commentary box. Big sixer. What a strike! The strike like the AB delivers. Delivered to the strand. 6 runs. Dr. Pratap. The last over in progress. Team needs the run and the batsman delivering. Run goes to 55. Few balls on the bowling mark. Pats Pratap. Here it goes. Yorker line. About to hit to the leg side. Completely missed. Ball crossing the wicket keeper. Buys 1 run. Total score 56 runs. The last over in progress. Let's see how many runs it will accumulate for the total scores. Here goes the bowlers. Leg side toward the leg side, wideish leg side. Umpire's calling it's the white ball. Extras adding to this total. And the total score 57 runs. Oh, here goes the long on. Tries to field. Very nice fielded. Cross for the 1 run. Tried for the 2. No option out there. Total score 58 runs. Last over still in progress. I think 2 or 3 balls still going. Next ball. Upside. Once again. Here comes the ball. Fielder under it. Ball comes down. 6 runs. Ball was on the sky very for a long time. Fielder positioned himself about to catch, but completely missed and ball comes out for the 6 runs. Few balls going on. And umpire callings, it's wicket. And inning has been ended for the Woodsville face to Doctors. पुढला सामना गंगा इंडियन वर्सेस सुमेरू सोसायटी दोन्ही पंचांना कॉल राहील.
कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आणि इथं टॉस होतोय. प्रशांत दादा सस्ते यांच्या हस्ते हा टॉस होतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती राहील टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 5 ओव्हरीच्या समाप्तीनंतर वुड्सविले संघाची धावसंख्या झाली ती 64 धावा. ऐश्वर्या हमारा यांना जिंकण्यासाठी लागतील त्या 65 धावांचं लक्ष. हा, पंचांना विनंती राहील वेळ वाचवायचा आहे आणि त्वरित पुढले इनिंग सुरू करा, कारण की आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. चला, टॉस घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. किरण हिंगणे साहेब आमचे मित्र यांची इथं उपस्थित राहिलेत. सरकार आपलंही स्वागत. वुड्सविले फेस डॉक्टर्स, डॉक्टरला विनंती राहील आपले इंजेक्शन मात्र बाहेर ठेवून यायचेत. आज तुम्ही प्लेयर म्हणून खेळताय, डॉक्टर म्हणून नाहीये. कुणीही सलग 6 षटकार मारा. किरण शेठ हिंगणे यांच्यातर्फे 5001 रुपयाचं बक्षीस. चला, टॉस करायचा इथं. सोन्याभाऊ सस्ते आपल्याला विनंती राहील टॉस बॉक्स मध्ये जायचं. आपल्या हस्ते हा टॉस होतोय. हॅलो, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय श्री किरण शेठ हिंगणे सरकार यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. सर्वांचं खूप आग्रह आहे किरण शेठ यांच्याकडून 6 सेक्टर कोणत्याही प्लेयरने 6 षटकार मारा आणि किरण शेठ यांच्याकडून 5000 रुपये घेऊन जा. गाव मोशी आहे. मागच्या वेळेस जेव्हा सामने भरले होते तेव्हा 3 षटकारांसाठी लाखोपर्यंत किंमत गेली होती, मला हे आठवतंय. आणि तशाच काही गोष्टी परत रविवारी रिपीट होतील. तरी नरेश दादांचं आगमन होत आहे. त्यांना मी विनंती करेन की माईकचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. थँक्यू गणेश सर, थँक्यू जरे सर. वुड्सविला फेस 2 डॉक्टर्स वर्सेस ऐश्वर्यम हमारा नाईट रायडर्स या 2 संघामध्ये मॅच मैदानामध्ये आपण बघतोय. एक इनिंग संपला, एक डाव संपलाय. 65 धावा विजयासाठी आव्हान ठेवलेलं आहे. ते वुड्सविला फेस 2 डॉक्टर संघानं खूप चांगली बॅटिंग केली डॉक्टरांनी या मॅच मध्ये. खरं तर मागच्या 2 वर्षापासून डॉक्टर अधिक चांगली बॅटिंग करतायत. कोरोनाच्या अगेन्स्ट सुद्धा त्यांनी खूप सुंदर बॅटिंग केली आणि या मैदानावरती सुद्धा प्रत्यक्षात खूप चांगली बॅटिंग दाखवली. डॉक्टर्स टीमनं 64 धावा 5 षटकामध्ये त्याने बनवल्यात आणि ऐश्वर्यम हमारा नाईट रायडर्स संघासमोर 65 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. सन्माननीय संदीप भाऊ पोटवडे आणि सन्माननीय साईजी वाघमारे या दोन्ही अतिथींचं आगमन झालेलं आहे. दोन्ही अतिथींचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. मैदानामध्ये मॅच सुरू झालेली आहे. पहिला चेंडू ऐश्वर्य हमारा संघाचा डावखुऱ्या हाताचा फलंदाज पूल करतोय चेंडूला. सीमारेषेकडे जात असताना चेंडू अडवला जाईल, तिथे फेकला जाईल तर पाहायचंय धाव फलक 1 ने पुढे जाईल. सुरुवात होईल 1 धाव. सचिन आणि राजू ही सलामी, सचिन आणि रवी ही जोडी मैदानामध्ये आपण बघत आहोत. 50,000 रुपये, 51,000 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. 31,000 दुसरा क्रमांक, 21-11-7-5. सन्मान्य स्वानंदजी देशमाने यांचं आगमन झाले, मनापासून स्वागत. खर तर बक्षीस हे निव्वळ आकडे आहेत.
मला वाटत नाही कुणी बक्षिसाच्या इराद्याने इथे खेळतोय की मला 50,000 जिंकायचेच आहे म्हणून या स्पर्धेमध्ये कुणी आला असेल तर मला वाटतंय कुणीच नसेल. इथे फक्त आनंद, फक्त जॉय, इथे आनंद शोधायला आम्ही आलेलो आहोत. सगळ्या सोसायटीज फक्त खेळायला इथे आलेल्या आहेत आणि सगळ्यांना फक्त खेळायचे वाईट चेंडू. आणि हे खूप महत्वाचं आहे. सन्माननीय सतीश भाऊ जरे यांच्याकडून, राष्ट्रीय खेळाडू यांच्याकडून नरेश ढोमेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा केलेला सन्मान. वाह, थँक्यू, थँक्यू जरे सर. इथे आपण बघू शकतो धावफलकावरती आहेत धावा, 3 धावा, 3 रन ऑन बोर्ड. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज सचिन आणि रवी ही जोडी मैदानामध्ये खेळते, तर गोलंदाज विनोद. हलकसं अपील तिथे आपण बघू शकतो. धाव एक धाव. पुन्हा एकदा धावफलकावरती जरे सरांचं मनापासून आभार. माझ्यासाठी त्यांनी 500 रुपयाचं बक्षीस इथे दिलेलं आहे. पहिला फलंदाज बाद होतोय. बाद होणारा फलंदाज सचिन. धावफलकावरती 4 धावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर, माजी महापौर आदरणीय राहुलदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं अतिशय शानदार, दिमागदार असं आयोजन करण्यात आलेलं आहे. दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगलताई जाधव, निखिल दादा बोराडे युवा नेते, निलेश शेठ बराटे युवा नेते, या सर्वांनी या स्पर्धेला 4 चांद लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. या परिसरातील तब्बल 83 सोसायटीचे संघ स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. जवळपास 1000 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. 1000 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहेत आणि तिथेच यश या स्पर्धेला प्राप्त झालेलं आहे. नियोजन करत असताना आपण पाहिलं होतं अत्यंत काटेकोर, म्हणजे वेळेवरती सामने सुरू होतात. बरोबर 5, 5:15, 5:30च्या दरम्यान पहिला चेंडू टाकला जातोच आणि त्यानंतर 11 साधारणतः 12 वाजेपर्यंत आपण बघू शकतो 6-7 तास सलगपणे मॅचेस होतात. 5 षटकांचा प्रत्येक सामना, वेळेवरती मॅच संपन्न होतात. अतिशय दर्जेदार अंपायरिंग इथे बघायला मिळते. नॅशनल ब्रॉडकास्टचं अत्यंत सुंदर असं थेट प्रक्षेपण बघायला मिळतंय. त्याचबरोबर लाईटची अत्यंत सुंदर व्यवस्था, पाहुण्यांचं इथे स्वागत, त्याचबरोबर सर्व खेळाडूंचा सन्मान, या अनेक गोष्टी आहेत या स्पर्धेच्या यशाच्या पाठीमागं आणि अत्यंत खुबीनं या आयोजकांनी त्या गोष्टींचा इथे अंतर्भाव केलेला आहे. युवा नेते आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय निलेश दादा बोराटे इथे पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. सलग 4 रात्री मी बघितले निलेश दादांना इथे मैदानामध्ये उपस्थित राहत असताना. एखादा नेता ज्यावेळेस एखादी गोष्ट तळमळीने करत असतो, त्या गोष्टीसाठी 100% योगदान देत असतो, तर ही भूमिका नेत्याची अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे निलेश दादा असतील किंवा निखिल दादा असतील, ही सगळी मंडळी ज्या क्षेत्रामध्ये काम करतात तिथे तळमळीने काम करतात. समाजसेवेचा देखील खूप मोठा वारसा त्यांना आहे आणि त्याचबरोबर स्वतः त्यांनी एक स्वतःची स्पेस तयार केलेली आहे. एक ओळख, एक ठसा या परिसरामध्ये त्यांनी उमटवलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील आपल्याकडून त्यांना मोठी संधी मिळावी, ज्या संधीचं ते नक्कीच सोनं करतील आणि या परिसराला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन पोहोचवतील. आपल्याला विश्वास आहे या दोन्ही युवा नेत्यांबद्दल. ओहो हो, क्लीन बोल्ड. फलंदाज होईल बाद. स्लॉक करायचा प्रयत्न होता, फुलर लेनचा चेंडू यष्टांवरती आदळला आणि दुसरा धक्का इथे बसेल. ऐश्वर्यम हमारा नाईट रायडर संघाला 2 गडी बाद 6. दुसरं षटक सुरू झालेलं आहे. 7 सामन्यांचा आज नियोजित प्लॅन होता. आज 8वा सामना देखील आपण कव्हर करतोय.
2 गडी बाद 6 दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना श्रीकांतला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. खूप चांगला चेंडू होता, परफेक्ट यॉर्क लाईन मध्ये चेंडू टाकला. सन्माननीय दीपकजी चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. क्रिकेटची त्यांना देखील खूप आवड आहे. बरीचशी बक्षिसं त्यांनी पहिल्या दिवशी लावली होती खेळाडूंवरती, परंतु मागच्या 3 दिवसामध्ये काही त्यांच्याकडून अजून बक्षीस अनाऊन्स होण्याची आम्ही देखील वाट बघतोय. होईल ते पण. इथे धावफलकावरती आहेत धावा 7. षटक दुसरं सुरू असताना ऐश्वर्यम हमारा नाईट रायडर्स. ओ हो, शॉट दमदार आहे. क्षेत्ररक्षक तिथे असेल का? आणि झेल टिपला जातोय. यस, फलंदाज होईल बाद. धक्का तिसरा. गोलंदाज श्रीकांत इथं विकेट टेकर ठरतो. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये श्रीकांतनं आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. फलंदाजांचा बाद करण्याचा रेशो बघा तुम्ही. 2 फलंदाजांना त्याने केले बाद. 3 गडी बाद 7 या नाजूक अवस्थेमध्ये ऐश्वर्यम हमारा नाईट रायडर्स. या अवघड परिस्थितीतून देखील तो संघ बाहेर पडेल. सन्माननीय ऋषिकेश दादा बोराटे यांच्याकडून डॉक्टर अमृत पेरणे यांना 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. डॉक्टर अमृत पेरणे यांना 500 रुपयाचं पारितोषिक. डॉक्टर्स टीम मैदानामध्ये आहे आणि जसं ते ऑपरेशन करतात ना, तसंच त्याने इथे ऑपरेशन सुरू केलेलं आहे. ऑपरेशन करताना डॉक्टरांना कधी बघितलं, आम्ही पिक्चर मध्ये बघतोय का ज्यावेळेस ते ऑपरेशन थिएटर मध्ये असतात, नर्सकडे हात केला की त्यांना जी गरजेची वस्तू असते तीच बरोबर ती कशी देते, हा प्रश्न मला पडलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर अजून मला सापडलेलं नाही. ज्यांना ती रेझर पाहिजे असेल किंवा अजून कोणतं जे उपकरण पाहिजे असेल, बरोबर नर्स कोणताही तोंडाने शब्द न बोलता देखील तेच उपकरण कशी आणून देते. इतकं सफाईदारपणे ऑपरेशन्स करतात. खरं तर अत्यंत क्लिष्ट असतात अनेक ऑपरेशन्स, आणि त्यात मेंदूचं किंवा त्यात हृदयाचं ऑपरेशन म्हटलं की अवघड आहे. परंतु डॉक्टरांना नेहमीच ऑपरेशन करायची सवय, यशस्वी करायची सवय लागलेली आहे. या मैदानामध्ये देखील त्याने सुंदर ऑपरेशन केलेलं आहे. हो हो हो, इथे बघायचंय, हा झेल जमिनीवरती पडला. नो बॉल आहे, नो बॉल आहे. इथे अधिकच्या 2 धावा मिळतील. धावफलकावरती 12 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. डॉक्टर श्रीकांत गोलंदाजी मार्कवरती. डॉक्टर नव्हे ते देवदूत आहेत. परमेश्वरानं खास माणसांच्या सेवेसाठी पृथ्वीवरती धाडलेले डॉक्टर्स आहेत, ते देवदूत आहेत. अनेक लोकांना अगदी मृत्यूशय्यावरून त्यांनी पुन्हा एकदा जीवनात परत आणलेलं आहे. कोरोना काळामध्ये आपल्याला डॉक्टरांचं महत्व समजलं. ज्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं, डॉक्टरांनाही प्रत्यक्षात आपण पाहतो उपचार पद्धती काय, सगळे अनभिज्ञ होते. अशा परिस्थितीमध्ये देखील या शत्रूशी लढणं म्हणजे कठीण काम होतं. आणि अनेक डॉक्टरांना सुद्धा बलिदान द्यावं लागलेलं आहे कोरोना काळामध्ये. अनेक लोकांना स्वतः रुग्णांची सेवा करता करताच कोरोनाची लागण झाली आणि त्यांना सुद्धा बलिदान द्यावं लागलेलं आहे. अशा या योद्ध्यांना आम्ही निश्चित सलाम करतो. आज एक खडतर प्रवास संपलेला आहे आणि थोडासा निश्चित आनंदाचे दिवस आलेले आहेत, समाधानाचे दिवस आलेले आहेत, स्थैर्याचे शांतीचे दिवस आलेले आहेत असं म्हणू शकतो आपण. आणि त्यामुळे डॉक्टर्स टीम मैदानामध्ये खेळते, त्यांचं विशेषत्वाने आम्ही स्वागत करतो. धावफलकावरती आहेत 13 धावा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलेले आहेत. 2 षटकामध्ये डॉक्टरांनी अत्यंत सफाईदार गोलंदाज, मी नेहमी उदाहरण दे सर्जनच्या सफाईनं, परंतु हे सर्जन किती सफाईदारपणे काम करतात तुम्हाला बघायला मिळेल. ॲज अ बॅट 64 धावा त्याने बनवलेल्या आहेत 5 षटकामध्ये. म्हणजे खूप चांगली फलंदाजी केली. आणि ॲज अ बॉल गोलंदाजी करताना देखील पहिल्या 2 षटकामध्ये 3 गडी बाद त्याने केवळ 13 धावा खर्च केल्या. तिथेही सफाईदारपणा दाखवलाय. प्रत्येक गोष्टीमध्ये सफाईदारपणा डॉक्टरांकडून. एक अतिरिक्त धाव, वाईड 14 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. डॉक्टर होणं ही निश्चित प्रकारे सोपी गोष्ट नसते. वर्गातले सगळ्यात हुशार विद्यार्थीच डॉक्टर होतात. मला वाटत नाही की कोणी मागच्या बाकावर वर्ष पडलेला किंवा 50-55% आसपास रेंगाळणारा कधी कोणी डॉक्टर झाला असेल. वाईड चेंडू
अनेक दिव्यातून जावं लागतं. 12वी सायन्सला चांगले गुण मिळवावे लागतात. त्याच्यानंतर मेडिकल सीईटी मध्ये चांगले मार्क्स मिळवावे लागतात. मग पुढे एंट्रन्स, त्याच्यानंतर ऍडमिशन्स आणि अत्यंत खडतर प्रवास असतो खरं तर शिक्षण, मेडिकलचं शिक्षण घेण्याचा. अनेक डिपार्टमेंट आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून ही मंडळींनी अभ्यास खूप केलेला असतो. मानवी शरीराचा अभ्यास करणं एवढी सोपी गोष्ट नसते, परंतु जिद्दीनं चिकाटीनं ही मंडळी आज जनतेच्या सेवेचं व्रत हातात घेतलेले आहेत, म्हणून डॉक्टरांचं विशेष कौतुक आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथे पाहूया कोण डॉक्टर आहेत. अडवतायत चेंडू, फेकतायत. पुणे जिल्ह्यामध्ये डॉक्टरांच्या देखील खूप स्पर्धा होतात. खूप डॉक्टर्स असोसिएशन्स आहेत, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे विभाग आहेत. पुणे मध्ये देखील अनेक विभाग आहेत, त्यांच्यात देखील खूप स्पर्धा होतात. काही स्पर्धांसाठी निश्चित समालोचन करण्याचा योग मला देखील आलेला आहे. खूप मजा येते, एन्जॉय करतात हे, कारण नेहमी स्ट्रेस मध्ये असतात. अष्टप्रहर काम करावं लागतं. केव्हा पेशंट हो इथे बघायचंय. झेल टिपला सुंदरपणे आणि फलंदाज होईल बाद. चौथा धक्का. खर तर त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना पेशंटला जीवदान द्यायची सवय आहे. अनेक पेशंटला त्याने जीवदान दिलेलं आहे, पण तू क्रिकेटच्या ग्राउंडवरती ते फलंदाजांना जीवदान देत नाहीत. जेल पकडतायत, त्यांना बाद करतायत. प्रत्येक भूमिकेमध्ये समरस होत असताना डॉक्टरांची टीम आपल्याला इथे या भूमिकेत देखील परफेक्ट वठवताना बघायला मिळते. ॲज अ प्लेयर धावफलकावरती आहेत 18 धावा. 18 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना आपण बघू शकतो ही मॅच. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, खूप बाहेर चेंडू आहे, वाईडची घोषणा होईल. 1 धाव इथे मिळते धावफलकावरती. 19 धावा. 65 धावांचं आव्हान आहे, मोठं आव्हान आहे ऐश्वर्य हमारा नाईट रायडर संघासमोर. परंतु डॉक्टरांच्या टीमनं इथं परफेक्ट व्यूहरचना, सिकंजा कसा हुआ यावेळेस पाहायचंय. इनसाइड एज असावं बहुतेक. डावेष्टीच्या बाहेर चेंडू आहे, थोडासा मागे जात त्याला अक्रॉस द बॅट चेंडू मिड विकेटला खेळायचा प्रयत्न होता फलंदाजाचा फसलेला. 19 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. डॉक्टर महेंद्र गोलंदाजी मार्क वरती. वाईड चेंडू आहे. प्रचंड रिस्पेक्ट मिळवणार हे प्रोफेशन आहे. स्टंपिंग झालाय फलंदाज. 5वा धक्का. 5 गडी बाद. धावफलकावरती 20 धावा. ऐश्वर्य हमारा नाईट रायडर्स या ठिकाणी अडचणीत सापडलेला संघ आहे. डॉक्टरांची टीम जबरदस्त परफॉर्मन्स मैदानामध्ये देते. सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे. शेवटची 2 षटकांनी काही चेंडू शिल्लक असताना 5 फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत मात्र 20 धावसंख्येवरती. अजूनही पुढे जाताना 45 धावांची गरज आहे. चेंडू मात्र खूप कमी शिल्लक असतील. डॉक्टर महेंद्रचा हा चेंडू. यावेळेस आकाशामध्ये मिड विकेटला गॅप मोठा. 1 टप्पा घेत सीमारेषे बाहेर मिळत आहेत 4 धावा. चौकारा बरोबरच धावफलकावरती असतील 24. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. एक लांबलेलं षटक. 4 चेंडू अतिरिक्त टाकलेत मला वाटतं. पहिला वाईड होता, दुसराही वाईड होता, त्यानंतर अजून 2 वाईड, 4 वाईड या षटकामध्ये आम्ही पाहिलेत. मात्र विकेट्स देखील मिळालेले आहेत. एक फलंदाज बाद झाला. वाईड चेंडूवरती स्टंपिंग करण्यात यश मिळालं डॉक्टर महेंद्र यांच्या गोलंदाजीवरती. यावेळेस हो उंचावर चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आणि काय कॅच. निश्चित फलंदाज बाद. सुंदर झेल तिथे. 6वा फलंदाज बाद. षटक संपेल. 3 षटकांचा खेळ संपला. 6 गडी बाद, 24 धावा. सहा गडी बाद 24 धावा. ऐश्वर्य हमारा नाईट रायडर्स. इथून पुढं विजय मिळवणं निश्चित अवघड गोष्ट आहे, पण बघूया अजूनही वेळ गेलेली नाही. येथून अजून आक्रमण चांगलं चढवलं तर या 12 चेंडूमध्ये
विजयासाठीच्या हव्या 41 धावा पूर्ण होऊ शकतात. ऐश्वर्यम हमारा नाईट रायडर्स टीम पाहूया काय काम करेल. तर डॉक्टर्स टीम कडून नवीन डॉक्टर्स आता गोलंदाजीसाठी येणार आहेत. डॉक्टर प्रवीण, डॉक्टर प्रणव गोलंदाजी मार्कवर. 6 गडी बाद 24 धावा. डॉक्टर महेंद्रचं षटक लांबलं होतं. 4 चेंडू त्यांनी वाईड टाकले होते, मात्र 2 फलंदाज बाद केलेले आहेत. एक सुंदर झेल डॉक्टर इथे जे मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतायत, काय सुंदर झेल तिथे टिपला. कॅच सोडत नाहीत डॉक्टर. चांगला चेंडू, 1 धाव. दहा चेंडू मध्ये 40 धावांची गरज जिंकण्यासाठी. प्रत्येक चेंडूवरती हवा चौकार. ऐश्वर्यम हमारा नाईट रायडर संघाला. ऐश्वर्यम हमाराला ऐश्वर्य टिकून ठेवायचं असेल तर 10 चेंडू मध्ये 40 धावा बनवाव्या लागतील. शेवटचे 4 फलंदाज इथे शिल्लक आहेत. शेवटच्या जोडींनी सुद्धा अनेक मॅचेस मध्ये कमाल केलेले आपण पाहिलेले. यानंतरची मॅच आहे गंगा इंडियन्स वर्सेस सुमेरू सोसायटी. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. का टॉस झालाय? गंगा इंडियन्स सुमेरू सोसायटी टॉस झालाय का? नाही झाला. दोन्ही संघांना एक चला टॉस करून घेऊ आपण. झालाय टॉस. काय निकाल आहे टॉसचा? गंगा इंडियन्स सुमेरू. सुमेरू ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड. यस, थँक्यू. सुमेरू सोसायटी टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गंगा इंडियन्सला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. आजच्या दिवसातली 8वी मॅच आहे. जवळपास या 4 दिवसांमध्ये आपण 35 मॅच कव्हर करतोय. 35 मॅच, 70 टीम्स या मैदानामध्ये पार्टिसिपेट झालेल्या आहेत आणि अजूनही 14 संघ रेषेत आहे. मला वाटतं उद्यापासून त्या मॅचेस सुरू होतील. पहिल्या फेरीची मला वाटतं उद्याची अखेरची रात्र असेल, बरोबर ना? 70 टीम या 4 दिवसात पार्टिसिपेट झालेले आहेत. अजून 14 टीम उद्या मैदानामध्ये दाखल होतील. 84 टीम्स एका स्पर्धेमध्ये खेळणं हे निश्चित अवघड गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संघ आल्यानंतर काय घडतं, अनेक वेळा आयोजकांच्या पुढे पेच निर्माण होतो. अजूनही फोन येतात की आम्हाला घ्या, आम्हाला प्रवेश द्या. तर मला वाटतं उद्या तुम्ही 14चं लिमिट ठेवा आणि उद्या 14 टीम्स पार्टिसिपेट होतील. त्यानंतर दुसरा राऊंड सुरू करावा लागेल, कारण रविवारी या स्पर्धेची फायनल कव्हर करणं देखील महत्वाचं असणार आहे. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धावेबरोबर धावफलकावरती पुढे 29 धावा. तर षटक क्रमांक 4 सुरू आहे. डॉक्टर प्रणव गोलंदाजी मारतो. काही वाईड चेंडू आलेत, परंतु मोठे फटके खेळता आले नाहीत फलंदाजांना. एकेरी दुहेरी धावा केवळ घेतलेले आहेत. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण बॅकफूट पॉइंट वरती, तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आणि धावफलकावरती 30 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. डॉक्टर प्रणवला इथे विकेट मिळाली नाही या षटकामध्ये, मात्र धावा रोखण्यामध्ये यश मिळालेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये केवळ 6 धावा डॉक्टर प्रणव खर्च करतायत आणि शेवटचं षटक आता शिल्लक आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 35 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती आता हव्यात 6 धावा. 6 चेंडू 35 धावा. 1 डॉट बॉल किंवा 1 चेंडूवरती जर षटकार रोखला तर विजय जवळपास निश्चित होणार आहे. शेवटचं षटक डॉक्टर विशाल इज ऑन मार्क. वाईड चेंडू. डॉक्टर विशाल इज ऑन मार्क. विजयासाठी 34 धावांची गरज आहे. 6 चेंडू 34 धावा. यावेळेस बाहेरची कड आणि फलंदाज बाद. धक्का 7वा. 7 गडी बाद. इथे धावा आहेत त्या 30-31. विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. 5 चेंडू 24 धावा.
माफ करा 34 धावा, 5 चेंडू 34 धावा. सगळे षटकार देखील आता विजय ऐश्वर्यम हमारा नाईट रायडर्सला मिळून देऊ शकणार नाही. 5 फेअर डिलिव्हरी विजय निश्चित करतील त्या वुड्सविला फेज टू डॉक्टर संघाच्या. वुड्सविला फेज टू डॉक्टर संघाचा विजय निश्चित होईल. 5 फेअर डिलिव्हरीज. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, बाहेर चिकट घेतल्यानंतर चेंडू कव्हर पॉइंट सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक पाठीमागे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे यशस्वी ठरला आणि मिळाल्या त्या 2 धावा. धावफलकावरती 33, तर 4 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. हळूहळू हळू विजयाच्या दिशेने आगेकूच. खरं तर या सामन्यामध्ये महज औपचारिकता बची है. जीत के लिए मात्र 32 रनों की जरूरत 4 गेंदों में. यहां पर बहुत ही बड़ा शॉट और ये कैच छूटा है. जीवनदान, जीवदान द्यायचं असतं पेशंटला, नेहमीच ते जीवदान देत असतात. त्यामुळे इथे एखादं जीवदान दिलेलं काय फरक पडणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही जिंकणार असाल त्यावेळेस चालते. धावफलकावरती आहे धावा 35, 20 धावांची गरज आहे. हो स्लो ओव्हर 30 धावांची गरज आहे. मी कमीच सांगतोय धावा, कदाचित फलंदाजांना तेवढाच थोडा जास्त जोर येईल. 20 थांबा, आता बनवतोच आम्ही, पण तसंही काही दिसत नाहीये. धावफलकावरती आहेत त्या 36 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावा विजयापासून दूर. सन्माननीय प्रशांत सस्ते सर आणि हरीश बोराटे सर यानंतरच्या सामन्यासाठी पंचांचं काम पाहणार आहेत. हरीशच्या जोडीतला दुसरा कोण? नाही, हरीश काय त्या जोडीचं नाव आहे ना, एक A1 जोडी, शिरीष हरीश, बरोबर ना? दोघांना जाऊ द्या की अंपायर. मग त्यांना वेगळं का करता तुम्ही? हा, हरीश शिरीष. हा, जोडी फोडू नका, ती जोडी अशी शाबूत राहू द्या. आणि याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे तो डॉक्टर संघाने, अर्थात वुड्सविला फेज टू डॉक्टर्स वॉन दिस मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला, यानंतर आम्ही विनंती करतोय सन्मानासाठी या ऐश्वर्य